उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय ना, तर आषाढी एकादशी येते. आपण बनवतोय खायला टेस्टी, करायला अगदी सोपा, मस्त असा पुरी भाजीचा बेत. चला तर मग करूया उपवासाची पुरी आणि बटाटा भाजी. तर नमस्कार, मी नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत. रेसिपी सुरू करतोय, पण त्याआधी एक छोटंसं निवेदन आहे. नयन मराठी रेसिपी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका. लवकरच आषाढी एकादशी येते, तर आज आपण उपवासाची पुरी भाजीची रेसिपी बनवतोय. तर त्यासाठी इथं 3 मध्यम आकाराचे बटाटे मी इथं उकडून साल काढून घेतलेत. त्यानंतर चवीनुसार इथं मीठ घेतलंय. एक पोह्याचे 1 ते 2 चमचे इथं तेल घेतलंय, नॉर्मल तेल घेतलंय. हे अर्धा चमचा इथं साखर घेतली. त्यानंतर अर्धा लिंबाचा इथं रस घेतलाय. 1 वाटी कोथिंबीर बारीक कापून घेतली. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घ्या किंवा स्किप केली तरी चालेल. जर तुम्ही जिरे खात असाल तर इथं जिरेही घेऊ शकता. इथं मी भगरीचं पीठ घेतलंय. आता हे भगरीचं पीठ घरीच तयार केलंय. जर तुम्ही 1 वाटी एक वाटी जर भगर घेतली तर त्यासाठी पाव वाटी इथं साबुदाणा घ्यायचा आहे. हे मी हलकंसं भाजून घेतलं आणि मग याचे पीठ करून घेतलंय. त्यानंतर इथं राजगिऱ्याचं पीठ घेतलंय. राजगिरा आपल्या किराणा दुकानामध्ये इझिली अवेलेबल होतो. तर तुम्ही राजगिरा घेऊन थोडासा तो भाजून घ्यायचा आणि मग आपण याचं पीठ तयार करून घेतलं. भगरीचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळतं, तेही तुम्ही वापरू शकता. हे दोन्ही पीठ आम्ही हलकेसे भाजून मिक्सरला बारीक करून घेतले. आता हे सर्व साहित्य आपण पुरीसाठी वापरतोय. आता यानंतर आपण जे बटाटे घेतलेत ते आपण किसणीने किसून घेणार आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहे त्यासाठी आपण इथे एक भांडं घेतलंय. आता आपण इथं बटाटे मी उकडवून याची साल काढून पूर्णपणे थंड करून घेतले. बटाटे उकडवताना यात खूप जास्त पाणी ठेवायचं नाही, कारण बटाट्यामध्ये जर पाणी जास्त झालं तर आपल्याला पीठ जास्त वापरावं लागतं. त्यामुळे बटाटे उकडताना पाणी न राहण्याची काळजी घ्यायची. बटाटा मी इथं किसून घेतलाय. तर आपण हा किसणीने किसून घेतला म्हणजे हा एकसारखं आपलं पीठ तयार होतं आणि तेलामध्ये बटाटा फुटण्याची शक्यताही कमी होते. त्यामुळे आपण इथं बटाटा किसून घेतलाय. आता यानंतर आपण घेतलेलं साहित्य यात मिक्स करून घालू. तर इथं मी चवीनुसार मीठ घालते. 1 ते 2 पोह्याचे चमचे आपण इथं तेल घालतोय. त्यानंतर अर्धा चमचा साखर, अर्धा लिंबाचा मी इथं रस घेतलाय, तो आपण यात टाकून घेऊ. आपल्या पुऱ्या चटपटीत होण्यासाठी आपण इथं लिंबाचा रस आणि थोडीशी साखर घातली. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल. त्यानंतर आपण इथं कोथिंबीर घेतली. इथं मिरची मी इथं बारीक करून घेतली. तुम्ही जिरे खात असाल तर मिरची आणि जिऱ्याचं इथं वाटण करून यात घालायचंय. हिरव्या मिरच्यांऐवजी लाल तिखट वापरलं तरी चालेल. आता त्यानुसार जसं पाहिजे तसं आपण इथं पीठ घालून घ्यायचंय. तर मी सुरुवातीला इथं 2 चमचे भगरीचं पीठ आणि 1 चमचा राजगिऱ्याचं पीठ घातलंय. आता यानंतर जसं पाहिजे तसं आपण पीठ घालून घेऊ. आता हे मिक्स करून घ्यायचंय. जर बटाट्याला जास्त ओलावा असेल तर आपल्याला पीठ जास्त लागू शकतं. त्यामुळे आपण बटाटे उकडताना आपण काळजी घ्यायची. राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त भगरीच्या पिठाचेही करू शकता. पीठ आपण मिक्स करून पिठाचा छान गोळा तयार करून घेतलाय. आता आपण याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळासाठी आपण हे भिजवून घेणार आहे. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू. आता आपण पुरीसोबत बटाटा भाजी बनवतोय. तुम्ही याऐवजी दह्याची चटणी करू शकता. आता आपण उपवासाची जी बटाट्याची भाजी बनवतोय त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघूया. तर मी इथं 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडेसे शेंगदाणे घेतले. त्यानंतर बारीक कापून इथं कोथिंबीर घेतली आणि एक उकडलेला बटाटा मी इथं बारीक कट करून घेतलाय. या पूर्ण रेसिपीमध्ये आपण इथं कोथिंबीर वापरली. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल किंवा जिरे खात असाल तर यात घाला. तुमच्यासाठी पूर्ण ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. आता हे वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेतोय. यानंतर आपण भाजी करतोय. तर मी इथे एक पातेलं घेतलंय, त्यात आपण तेल घालतोय. तेल छान गरम झालंय. जिरे खात असाल तर जिरे या फोडणीमध्ये टाकू शकता. आता मी इथे थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली, ती आपण यात टाकून घेतली. त्यानंतर मी इथे एक उकडलेला बटाटा बारीक करून घेतला
तोही आपण यात टाकून घेऊ. बटाटा तेलामध्ये आपल्याला छान परतवून घ्यायचा. बटाटा परतवून झालाय. त्यानंतर आपण शेंगदाणे, मिरचीचं आणि कोथिंबीरीचं जे वाटण तयार करून घेतलंय ते आपण यात टाकून घेऊ. मी इथं शेंगदाण्याचं वाटण करताना यात चवीनुसार मीठ घातलंय. तुम्ही जर नसेल घातलं तर आपण वरून टाकू शकतो. आता ह्या भाजीला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची, कारण आपण इथं बटाटा शिजवून घेतलाय, त्यामुळे आपली भाजी झटपट तयार होते. ह्या पुरीसोबत आपण अशी बटाटा भाजी तयार करू शकतो, किंवा सुकी बटाट्याची भाजी आपण करू शकतो, किंवा मग तुम्ही दह्याची चटणी याबरोबर खाऊ शकता. भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण पुरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवू. तेल आपलं छान गरम झालंय. आता आपण पुऱ्या बनवतोय, पण पुऱ्या बनवण्याआधी आपण पिठाला थोडंसं तेल लावून घेणार आहे. तर पुऱ्या बनवण्यासाठी मी इथं घरातला आपण कुठलाही एक प्लास्टिकचा पेपर घेऊ शकता. याला आपण थोडंसं तेल लावून घेतोय. आपण इथं गोळा तयार करून घेतला. आता आपण हे प्लास्टिकचा पेपर घेतलाय, याच्यावर तो थापून घेऊ. खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, असं आपल्याला ह्या पिठाची पुरी तयार करून घ्यायची आणि अशी अलगद उचलून आपल्याला तेलात सोडायची. तुम्ही बघू शकता 1 सेकंदानंतर आपली पुरी छान फुगली आहे. अशी आपली पुरी तळून तयार झाली. आपण दुसरी पुरी तयार करून घेतली. आता आपण तेलात सोडून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली दुसरी पुरी छान फुगली. याच पद्धतीने आपण पुऱ्या तयार करून घेणार आहे. पुऱ्या तळत असताना आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे. खूप जास्त बारीक ठेवला तर आपल्या पुऱ्या तेल पितात, आणि मोठा असेल तर ती वरच्यावर तळल्या जाते आणि आतून ती कच्ची राहते. त्यामुळे आपण गॅस मध्यम ठेवायचा. या पद्धतीने आपली दुसरी ही पुरी तळून तयार झाली. सगळ्या पुऱ्या आपण अशाच तळून घेतोय. अगदी टम्म फुगलेल्या अशा आपल्या पुऱ्या तयार होतात. अशी आपली उपवासाची बटाटा पुरी भाजी तयार झाली. तर आपण पुऱ्या तळत असताना साईड बाय साईड आपण भाजी तयार करून घेतली. आता इथं आपण पुऱ्या तयार करून घेतल्या. करायला रेसिपी अगदी सोपी आहे, पण ही पुऱ्या तयार करत असताना आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची की आपल्याला त्या पुऱ्या थापता आल्या पाहिजे. या पद्धतीने आपल्याला यात पीठ मिक्स करून घ्यायचंय. आणि दुसरी टिप्स अशी की बटाटा उकडवताना आपल्याला पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे आपल्याला पीठ कमी लागतं. बटाटा जर ओलसर राहिला तर आपल्याला पीठ खूप जास्त लागतं. एवढी आपल्याला ह्या पुऱ्या तयार करत असताना काळजी घ्यायची. अशा आपल्या पुऱ्या तयार झाल्या. तर लवकरच आषाढी एकादशी येते, तर ह्या एकादशीला तुम्ही ही पुरी भाजी नक्की ट्राय करू शकता. रेसिपी करायला अगदी सोपी आहे. व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची पुरी अगदी खुसखुशीत, थोडीशी कुरकुरीत अशी तयार होईल. तर रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.